ही प्रक्रिया जर म्हणाल तर एकदम निष्पक्षपातीपणाची असलेली प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करावं लागतंय. जे फोनवरच आपल्याला WhatsAppच्या माध्यमातून किंवा SMS च्या माध्यमातून आणि त्यांचं सोनी लिव्ह एक अधिकृत ॲप आहे. त्या ॲपच्या माध्यमातून असे 2-3 प्रकारचे रजिस्ट्रेशन आपल्याला करता येतंय. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी तुम्हाला कन्फर्मेशन कॉल येतोय. तो कॉल झाल्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी तुम्हाला ऑनलाईन ऑडिशन आधी तर लॉकडाऊनच्या वेळेस ऑनलाईन ऑडिशन होतं. त्याच्यानंतर आता ते समजा आधी त्याच्या लॉकडाऊनच्या आधी प्रत्यक्ष स्थळी बोलून ऑडिशन घेत होते आणि ते लॉकडाऊन संपल्यानंतरही ते प्रत्यक्ष स्थळी बोलून ऑडिशन घेतात. दिल्ली, मुंबई, कोलकाता अशा मोठ्या-मोठ्या त्यांचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणी त्याचं ऑडिशन असतंय. ऑडिशनमध्ये 20 प्रश्नाची जनरल नॉलेजची टेस्ट घेतली जाते, की जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये नंबर मिळतो आणि इंटरव्ह्यू आणि जनरल नॉलेजची टेस्ट ही एकाच दिवशी होते दोन्ही पण. आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर शेवटी फास्टेस्ट फिंगर्स फर्स्टचा कॉल येतोय आणि मग फास्टेस्ट फिंगर्स फर्स्टसाठी जाऊन अमिताभ बच्चन सरांसमोर बसण्याची संधी मिळते. अशा प्रकारची जी एक सिंपल प्रोसेस आहे. परंतु कुठेही दादा इथं पैशाची गरज लागत नाही आणि कोणीही पैसे मागत नाही. फक्त आपल्याला ऑडिशनला जावं लागतंय. त्यावेळेसच आपल्याला जो काही खर्च लागतोय आपला जाण्या-येण्याचा, राहण्याचा तेवढाच खर्च. बाकी तर तिथं पूर्ण खर्च ही केबीसी मार्फतच केला जातो.